गिरीश भोसले मीडिया हाऊस जनवाणी ऑडिओ बातमीपत्र वरळी मुंबई. नमस्कार. गिरीश भोसले मीडिया हाऊसच्या जनवाणी ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आहे. साप्ताहिक विवेकच्या पुस्तक विभागाचे संपादक रवींद्र गोळे लिखित संघ जगणारा माणूस या पुस्तकाचे नुकतेच सोहळ्यामध्ये प्रकाशन करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा मुंबईतील वडाळा येथील साप्ताहिक विवेकच्या मुख्य कार्यालयात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला कोकण प्रांत प्रचार प्रमुख लक्ष्मीकांत नकाशे आणि विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संघ विचार, सामाजिक समरसता आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात समर्पित असलेल्या कार्यकर्त्यांची जीवनशैली यांचा सुरेख संगम या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. पद्मश्री रमेश पतंगे यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा पट या ग्रंथातून उलगडतो. या प्रसंगी भाजप संघ परिवार आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पद्मश्री रमेश पतंगे यांना उदंड आयुष्याच्या आणि निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. जनवाणी ऑडिओ बातमीपत्रात आज इथेच थांबतोय. ताज्या घडामोडी आणि विशेष विश्लेषणासाठी ऐकत रहा जनवाणी ऑडिओ बातमीपत्र वरळी मुंबई. धन्यवाद.